तर जय श्रीराम. परत एकदा स्वागत आहे. काट्या मारुतीजींचं दर्शन घेऊन आपण निघालो आणि आता आपण चाललोय. जव्हार फोर्टला. तर हा असा बेस्ट, एकदम मस्त रस्ता. हा खूप म्हणजे लय भारी वाटतं अशा रस्ता, असं व्ह्यू मधून जातानी. कसं वाटतं? मस्त वाटतं ना. आपल्या ब्लॉगला, आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अजून तर भरपूर आणि खूप पाहायचं आहे आपल्याला फोर्ट बघायला. आणि आपण मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेसच खूप रस्ता म्हणजे मिसिंग झाला होता. त्यानंतर हा आपला सेकंड टाइम आहे. सेकंड टाइम नंतर आता बघा, त्यांना पण ब्लॉगिंग करायचं आहे, सर्वांना ब्लॉगिंग करायचं आहे. बिबट्या गेलो ना तर फायनली आपण जव्हार फोर्टला पोचलोय. सर्वात पहिले तुम्हाला सूचना दिसते ही वाली, कारण की हा गव्हर्नमेंटचा ताब्यात नाही, हा प्रायव्हेट किल्ला आहे. तर सर्वात पहिली परिसरात कचरा टाकू नये. आणि या महलला जय विलास पॅलेस असं नाव आहे त्याचं, जे श्रीमंत महेंद्रसिंग दिग्विजय सिंह मुकणे, महाराजा ऑफ जव्हार यांची खाजगी मालमत्ता आहे. तर हा जव्हार फोर्टचा सर्वात पहिला व्ह्यू. इथं मध्ये जायला एंट्री नसते. हा पूर्ण फोर्ट. तर तुम्ही बघताय आपल्या बॅक साईडला जव्हार फोर्ट. खूप सुंदर असा महल आहे. हा फक्त आपल्याला बाहेरून पाहायला भेटतो. हा वाला पूर्ण व्ह्यू खूप सुंदर दिसतो. पण हा महल जेव्हा आपण लांबून पाहतोय, जेव्हा आपण फोटो कॅप्चर करतोय त्यावेळेस, आणि हा फोटो इथून समोरून जर क्लिक केला ना, हा फोटो एकदम जबर व्ह्यू येतो फोटोचा. फोटोशूटला एकदम बेस्ट आहे. तर हा समोरचा व्ह्यू जव्हार फोर्टचा. थोडी क्लॅरिटी पण खराब येईल माझ्यामध्ये. ही पूर्ण फ्रंट साईज आहे. हा पूर्ण फ्रंट व्ह्यू आहे. आपण बॅक व्ह्यूला पण जाऊ. खूप सुंदर विला आहे, खूप सुंदर पॅलेस आहे. तर बरंच काय घ्यायचं आहे आपल्याला. खरंच माईक घ्यायचा आहे, कॅमेरा घ्यायचा आहे, काय काय घेऊ. 360 घ्यायचं आहे. तर आपण कोणताही प्लेस किंवा कोणती जागा, ऐतिहासिक स्थळ वगैरे आपण जेव्हा विजिट करतो, त्याचं पहिले त्याची माहिती काढूनच आपण तिथला ब्लॉग बनवतो. कारण की आपल्याला बोलायला आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहिती सांगायला पण सोपं होतं. कारण की आपल्याकडे तर आता माहिती पण नाही याची एवढी. आपण आता या पॅलेसला पूर्ण चारी साईडने पाहू. आता हा आहे साईडचा व्ह्यू आहे. हा पूर्ण हा परत पॅलेसचा बॅक साईडचा व्ह्यू. खाली एक छोटंसं गाव आहे आणि या गावची राहायची फिलिंगच वेगळी असते. कधीतरी आपण अशा गावांमध्ये पण विजिट करू आणि अशा गावांमध्ये आपण स्टे पण नक्कीच करू. खूप बेस्ट वाटतं. बाबा गरम एवढं जबर होतंय, काय सांगा बा. तर हा पॅलेसचा बॅक साईडचा व्ह्यू होता.
आणि खाली दरी होती. आणि आता सहसा पॅलेसचं पण काहीतरी कामं चालू आहे पॅलेसमध्ये. हा बॅक साईडचा व्ह्यू पूर्ण पत्रे वगैरे सर्व पॅक केले आहे. कोणी आज जायला यायला नको. तर काम करणारवाले पण तर आपले काम करणारे पण नशीबवाले, त्यांना आज जायला भेटलंय. आता हा पूर्ण व्ह्यू हा होता बॅक साईडचा व्ह्यू पॅलेसचा. पूर्ण तो क्षण कसा असेल नाही का, ज्यावेळेस इथले महाराज इथं फिरत असेल. इकडचा पूर्ण व्ह्यू जेव्हा मावळ्यांनी उभा असेल, त्यांचे सैनिक उभे असतील, त्या महाराजांचे पूर्ण साईडला घोडं असतील, घोडेस्वार करणारे असतील, तोफा असतील, तो व्ह्यू कसा असेल त्यावेळेस. आपलं नशीब एवढं नाही की आपण आतून पाहू शकू. आणि जे काम करणार आहे त्यांचं खूप भारी नशीब आहे, लकच म्हणावं त्यांचा. आणि इकडं पण छोटे छोटे घरे आहे ना, त्यांचे सैन्य किंवा कोणी महालात काम करणारे असतील त्यांच्यासाठी बनवले असतील हे छोटे छोटे घर. हे जो झाडं पाहताय तुम्ही, हे त्या क्षणाचे सर्व साक्षीदार आहे. तर आपण पॅलेस बघून झाला. पॅलेस बघून आता पुढच्या स्थळाला प्रस्थान करू आपण. तर खूप सुंदर पॅलेस आहे, बघण्यासारखा आहे. तुम्हाला फोटोशूटला पण खूप भारी आहे, खूप म्हणजे खूपच. आणि या साईडला फिरणं म्हणजे बिबट्याची भीतीच असते. कुठेही जा तुम्ही, नाशिक जिल्ह्यामध्ये जंगलामध्ये जात असाल, तुम्ही नाशिकमधले जेवढे बी फोर्ट असतील, जेवढेही गड किल्ले असतील, त्यांना विजिट करत असाल, जर तुमचं नशीब चांगलंच असेल तर तो तुम्हाला दिसेल, पण तुम्हाला काही करणार नाही. आणि जर त्यातून पण जास्तच चांगलं असेल तर मग तुमची शेवटची ट्रिप समजा ती. खूप भारी वाटलं आजची ही ट्रिप. आणि तुम्हाला ट्रिपमध्ये जर फ्रेंडली भेटले, सर्व एकदम फ्रेंडली राहिले, सर्व एन्जॉय करणारे राहिले ना, ती ट्रिप सर्वात बेस्ट असते, सर्वात भारी असते. तुम्हीही एन्जॉय करता, ते पण एन्जॉय करता, सर्व काही सपोर्टिव्ह असता. आणि असे लोकांसोबत, असे पूर्ण फ्रेंडली ग्रुपसोबत जो ट्रॅव्हल करण्यात मजा आहे, जे आपण त्यांना शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे सर्विस देतो, ती देण्यात पण खूप भारी वाटतं. आणि आपलंही चांगलं वाटतं की नाही, आपल्यातर्फे लोकांना काहीतरी चांगली सर्विस भेटते, त्यांची यात्रा सुखद सुरक्षित सर्व आपण करतोय. तर आपलं इंस्टाला पेज पण बनवलं आहे शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्सने, ते पण तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुम्हाला ID मेन्शन करेल. हा ब्लॉग आपला खूप मोठा होत जाणार आहे, त्याला शॉर्ट बनवायचा प्रयत्न करू. तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट जागेवर, पुढच्या स्थळवरती. तोपर्यंत जय श्रीराम.